मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली। सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल अशी स्थिती होती। 90 पैकी 65 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र पुढच्या काही तासातच हरियाणाच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट आला। सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 48 जागांपर्यंत मजल मारली। तर सुरुवातीच्या टप्प्यात 65 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 37 पर्यंत घसरण झाली। हरियाणा विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे। सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे। त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते। खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला सेटबॅक बसला होता। भाजपनं 400 पारची घोषणा दिली होती, मात्र त्यांना केवळ 240 जागा जिंकता आल्या। 2019च्या तुलनेत यंदा 63 जागांवर भाजपला फटका बसला होता। लोकसभेतला हा परफॉर्मन्स पाहता हरियाणामध्ये सत्तांतर बघायला मिळेल असं बोललं जात होतं। निवडणुकीआधी इथलं वातावरण देखील तसंच होतं। भाजपच्या गोटात अस्वस्थता बघायला मिळत होती। एक्झिट पोलमध्ये देखील हरियाणात काँग्रेसच जिंकेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते। काँग्रेस 50 ते 55 जागा जिंकून सरकार स्थापन करेल असं बोललं जात होतं। मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला तेव्हा काँग्रेस हरियाणामध्ये पुन्हा एकदा मागे राहिल्याचं दिसलं। आता हरियाणा विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेस इथं जिंकता जिंकता हरली असं बोललं जातंय। पण काँग्रेस सोबत असं व्हायची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील काँग्रेसच्या हातून 4 वेळा डाव निसटलाय। राज्यातली सगळी परिस्थिती नियंत्रणात असताना देखील काँग्रेसनं हरियाणासह एकूण 4 राज्यात सत्तेची संधी गमावली। आता हे राज्य नेमके कोणते आहेत, तिथं काँग्रेसने जिंकता जिंकता निवडणूक कशी हरली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। काँग्रेस जिथं जिंकता जिंकता हरली त्यातलं पहिलं राज्य म्हणजे हरियाणा। हरियाणात एकूण 90 जागा आहेत। इथं बहुमताचा आकडा 46 आहे। लोकसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती। याच निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्रातलं वातावरण सेट होईल असं बोललं जात होतं। मात्र इथं काँग्रेस सपशेल बॅकफुटला गेल्याचं दिसलं। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला टफ फाईट दिली होती। 2019च्या लोकसभेत भाजपनं हरियाणात 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या। पण यंदा इथं काँग्रेसने कमबॅक केलं। काँग्रेसने निम्म्या म्हणजेच 5 जागा जिंकल्या होत्या। याशिवाय शेतकरी आंदोलन, महिला कुस्तीपटूंचं आंदोलन, अग्निवीर योजनेला होणारा विरोध या सगळ्यांमुळे हरियाणात काँग्रेसचं पारडं जड समजलं जात होतं। इथं काँग्रेसच्या केडरमध्ये आत्मविश्वास बघायला मिळत होता। त्याचबरोबर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला कुस्तीपटू आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेली विनेश फोगाट आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेश फोगाटवर झालेला अन्याय, तिला रस्त्यावरून फरफटणं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजनामुळे गोल्ड मेडल हुकणं, यामुळे विनेशच्या बाजूने हरियाणात सहानुभूतीची लाट होती। एकंदर सगळी स्थिती काँग्रेसच्या बाजूने होती। तरी देखील काँग्रेसला हरियाणाचा डाव मारता आला नाही। इथं काँग्रेस जिंकता जिंकता हरली। हरियाणात काँग्रेसनं जाट आणि दलित मतांवर फोकस केला होता। इथं जवळपास 27% जाट आणि 22% दलित समुदाय असल्याचं सांगितलं जातं। लोकसभा निवडणुकीत दलित समाजानं एक गठ्ठा मत काँग्रेसच्या पारड्यात टाकली होती। पण विधानसभेला जाट आणि दलित मतांमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं। इंडियन नॅशनल लोकदल आणि बहुजन समाज पार्टीकडे काही प्रमाणात दलित जाट मतं वळाल्यानं काँग्रेसला फटका बसल्याचं दिसतं। या दोन्ही पक्षांनी केवळ 2च जागांवर बाजी मारली असली तरी त्यांनी 6%हून अधिक मतं घेतलीत। जाट दलित मतांचं विभाजन झालं नसतं तर कदाचित हरियाणामधलं चित्र वेगळं असतं। याशिवाय काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फटका देखील इथं काँग्रेसला बसला। हरियाणा काँग्रेसमध्ये भूपिंदर सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला असे 3 गट पडल्याचं बघायला मिळालं। या अंतर्गत रस्सीखेचात पक्षाचं नुकसान झालं। परिणामी हरियाणामध्ये काँग्रेसने जिंकलेली बाजी हरली। काँग्रेस जिथं जिंकता जिंकता हरली यातलं दुसरं राज्य म्हणजे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये डिसेंबर 2023 मध्ये 230 जागांवर निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भाजपने 163 तर काँग्रेसने केवळ 66 जागा जिंकल्या। मध्य प्रदेशमध्ये 2003 पासून भाजपची सत्ता आहे। याला अपवाद केवळ 2018ची निवडणूक होती। 2018 मध्ये काँग्रेसने 114 जागा जिंकत मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केलं होतं। पण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह 22 आमदारांनी केलेली बंडखोरी, त्यानंतर काँग्रेसचे इतर 3 आमदार देखील भाजपवासी झाले। यामुळे पोटनिवडणूक होऊन पुन्हा भाजप सत्तेत आली। म्हणजेच कमलनाथ सरकारचा मधला 1 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर 2003 पासून इथं भाजपचं सरकार होतं। शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण होतं। त्यामुळे इथं सत्तांतर घडवण्याची संधी काँग्रेसकडे होती। पण काँग्रेसला संधीचं सोनं करता आलं नाही। भाजप जितक्या ताकदीनं प्रचारात उतरला तसा प्रचार काँग्रेसला करता आला नाही। तेव्हा काँग्रेसनं आपल्या प्रचाराची धुरा कमलनाथ यांच्याकडे दिली होती।
विशेष म्हणजे या निवडणुकीच्या आधी स्वतः कमलनाथ हेच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. असं असताना देखील काँग्रेसनं प्रचाराचं नेतृत्व कमलनाथ यांच्याकडे दिलं. राज्यात सत्तांतरासाठी पोषक वातावरण असताना देखील कमलनाथ यांनी म्हणावा तसा प्रचार केला नाही असा आरोप झाला. ते दिवसातून केवळ एकाच मतदारसंघाचा दौरा करत होते. पक्ष संघटन करण्यात आणि कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्यात ते सपशेल अपयशी ठरले. यामुळे पक्षांतर्गत त्यांच्या विरोधात नाराजी वाढली. परिणामी याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसल्याचं दिसलं. दुसरीकडे शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असताना देखील त्यांनी पायाला भिंगरी लावत प्रचार केला. त्यांनी दिवसाला किमान 2-3 सभा घेत संपूर्ण राज्य पिंजून काढलं. पीएम मोदी, शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी देखील सभा घेतल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील सूक्ष्म नियोजन केलं होतं. या सगळ्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचं बघायला मिळालं. याशिवाय या निवडणुकीच्या तोंडावर शिवराजसिंह चौहान सरकारनं लाडली बहिणा योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या गरीब महिलांच्या खात्यावर 1250 रुपये ट्रान्सफर केले जात होते. ही योजना या निवडणुकीत निर्णायक ठरली. एकूणच भाजपनं निवडणुकीच्या प्रचारात उतरवलेली यंत्रणा आणि केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे इथं पुन्हा भाजपची सत्ता आली. पण काँग्रेसला संधी असून देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेस जिंकता जिंकता हरली. यातलं तिसरं राज्य म्हणजे राजस्थान. इथं देखील डिसेंबर 2023 मध्ये निवडणूक पार पडली. 200 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपनं 115 तर काँग्रेसनं 70 जागा जिंकल्या. तेव्हा राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते. शेतकरी आंदोलन आणि कोरोना विषाणूचा संसर्ग यामुळे केंद्र सरकार विरोधात लोकांचा रोष होता. याचे पडसाद विविध राज्यांमध्ये उमटत होते. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना साईडलाईन केल्यानं भाजपकडे प्रचारात उतरवण्यासाठी प्रभावी चेहरा नव्हता. यामुळे मोदी मॅजिकवरच पुन्हा इथली निवडणूक लढवली जाईल अशी स्थिती होती. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्याकडे सरकार कायम राखण्याची संधी होती. लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. मात्र काँग्रेसचा अंतर्गत वाद, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे इथं काँग्रेसला दुसऱ्यांदा सत्तेवर येता आलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद उफाळून आला होता. यामुळे सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये जाईल अशा चर्चा झाल्या. यानंतर काँग्रेस हायकमांडनं दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणलं. पण पायलट प्रचारात फार ऍक्टिव्ह दिसले नाहीत. अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. तसेच या निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये गेहलोत देखील उतरणार होते. पण ते राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी पायलट मुख्यमंत्री होतील अशी अट घातल्याचं सांगण्यात आलं. यानंतर गेहलोत समर्थक 80 आमदारांनी राजीनामा अस्त्र उगारलं होतं. पक्षांतर्गत धुसफुसीमुळे काँग्रेसमध्ये पाडापाडीचं राजकारण झालं. याचा फटका काँग्रेसला बसला. दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत भाजपला हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात यश आलं होतं. याच काळात उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची मुस्लिम युवकांनी हत्या केली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा, योगी आदित्यनाथ यांनी लावून धरला. हिंदू मतांचं एकीकरण करण्यासाठी भाजपनं काही मतदारसंघांमध्ये महंतांना उमेदवारी दिली होती. पोखरणमध्ये प्रतापपुरी महाराज, तिजारामध्ये बाबा बालकनाथ, हवा महलमध्ये बाल मुकुंदाचार्य आदी योगी बाबांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. याचा एकंदर फटका काँग्रेसला बसला. तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीनं काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षण मंत्री गोविंद डोटासरा यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यांच्यावर पेपर लीकचा आरोप झाला होता. यात गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांची देखील चौकशी करण्यात आली. याशिवाय राजेंद्र गुडा या तत्कालीन मंत्र्यांनी गेहलोत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गुडांनी विधानसभेत दाखवलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या लाल डायरीचा उल्लेख करत मोदींनी गेहलोतांवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. यामुळे काँग्रेसच्या विरोधात भ्रष्टाचाराचं नरेटिव्ह बिल्ड झालं. यामुळे इथली निवडणूक काँग्रेस जिंकता जिंकता हरली असं म्हटलं जातं. काँग्रेस जिंकता जिंकता हरली यातलं चौथं राज्य म्हणजे छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये देखील डिसेंबर 2023 मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपनं 54 आणि काँग्रेसनं 35 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे निवडणुकीआधी इथं काँग्रेसचं पारडं जड मानलं जात होतं. इथला विजय भाजपसाठी अशक्यप्राय असेल असं बोललं जात होतं. एक्झिट पोलचे अंदाज देखील काँग्रेसच्याच बाजूने होते. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडनं ही निवडणूक हलक्यात घेतली. छत्तीसगडचे तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आरामात सत्ता राखतील असा अंदाज होता. पण निवडणूक जशी जशी जवळ येत गेली तसं तसं काँग्रेसला ही निवडणूक आव्हानात्मक वाटू लागली. याच काळात महादेव ॲप घोटाळा, कोल लेव्ही स्कॅम, पीएससी परीक्षा घोटाळा, मद्य घोटाळा असे अनेक आरोप बघेल सरकारवर झाले. हा मुद्दा मोदींनी देखील लावून धरला. प्रत्येक रॅली आणि मोर्चात त्यांनी याचा उल्लेख केला. तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर भाजपनं इथं महतारी वंदन योजनेची घोषणा केली. राज्यातल्या महिलांना दर महिन्याला 1000 रुपये देण्याची घोषणा केली. याचा फायदा भाजपला झाला. राम मंदिर, कलम 370 आणि नक्षलवादाचा मुद्दा देखील भाजपनं हायलाईट केला होता. या सगळ्याचा फटका काँग्रेसला बसला.
पण काँग्रेसला राज्यात सत्ता असताना देखील योग्य प्रचार यंत्रणा राबवता आले नाही. यामुळे इथं काँग्रेस जिंकता जिंकता हरली असं सांगितलं जातंय. थोडक्यात हरियाणाप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसची सत्ता येईल असं वातावरण आणि ओपिनियन पोलचे अंदाज होते. तिथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं देखील काँग्रेसच्या बाजूने वर्कआउट करणारी होती. पण काँग्रेसला तिथं जिंकता आलं नाही. या 4 राज्यात काँग्रेस जिंकता जिंकता हरली. या 4ही राज्यातल्या काँग्रेसच्या पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा.